लक्षात ठेवा 15 जानेवारी 2026 काय लक्षात ठेवायचं 15 जानेवारी 2026 सहकुटुंब सहपरिवार मतदानाचा हक्क बजवायचा पवित्र हक्क आहे। बोटी दारू 2000 5000 10,000 जात गुंडागर्दी याला न घाबरता मतदानाचा हक्क बजवायचा। मराठवाड्यात आमच्या ज्युरिडिक्शनमध्ये लातूर आणि नांदेड ह्या 2 महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत, लागलेल्या आहेत। आणि अशा एका परिस्थितीमध्ये मतदार राजा जागा हो हे म्हणत असताना प्रथमतः जे नेते जे उमेदवार फोन उचलत नाहीत त्यांना मतदान द्यायचं नाही। जे संकुचित विचाराचे आहेत, जे टक्केवारी घेतल्याशिवाय काम करत नाहीत त्यांना मतदान द्यायचं नहीं। न जात पर न पात पर अपने बाल बच्चों के भविष्य पर मोहर लगेगी 15 जानेवारी को। आणि अशा एका परिस्थितीमध्ये मित्र हो काही नेते लकलेले आहेत, काही नेते काय जमाना कुठं बळवले काही की म्हणल्यासारखं वागतात। आणि अशा एका परिस्थितीमध्ये लातूरमध्ये अमित देशमुख आहेत, त्याचबरोबर अजित पाटील कवेकर आहेत, अर्चना पाटील आहेत, रमेश कराड आहेत, अभिमन्यू पवार आहेत, संभाजीराव पाटील आहेत आणि याच बरोबर घड्याळाचे संजय बनसोडे आहेत, बाबासाहेब पाटील आहेत, विक्रांत गोजमगुंडे आहेत। आणि अशा एका परिस्थितीमध्ये धनुष्यबाण घड्याळ नंतर कमळ पंजा मशाल आणि अशी मजा येणार आहे या निवडणुकीमध्ये। रात्र थोडी सोंग फार। आणि लक्षात ठेवा पुन्हा पुन्हा सांगतोय तुकड्यावर जगण्याचं पाप करू नका। हरामखोर गद्दारांना त्यांची जागा दाखवा, कारण या निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या संविधानाप्रमाणे आपल्याला मतदान करायचं आहे। मताची विभागणी टाळता आली तर बघायचं आहे। लातूरमध्ये ज्या पद्धतीने हे नेते आहेत तिकडं अशोकराव चव्हाण, अमर राजूरकर, प्रतापराव पाटील, ओमप्रकाशजी पोकरना, खदगावकर, तसेच हेमंत पाटील, तसेच वेगवेगळे आमदार। आणि या महानगरपालिकेला ही इनामी कुस्ती आहे, म्हणून आपला इमान विकू नका। आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना मताची टक्केवारी वाढली पाहिजे, अधिकात अधिक मतदान झालं पाहिजे। आणि हे मतदान दबावाला न बळी पडता ज्या नेत्याने ह्या बोटाचा थोका ह्या बोटावर केला आणि फक्त कटपुतळ्या निवडून आणायच्या, ज्या नेत्यांनी डमी उमेदवार देऊन काँग्रेसला, काँग्रेसवाल्यांनी भाजपला किंवा घड्याळवाल्यांनी हाताला जर चुम्मा दे चुम्मा जर केला असेल तर या परिस्थितीमध्ये सगळ्यात नैतिक जबाबदारी आहे की अल्पसंख्याकांची मतं भाजपला मिळत नाहीत, दलितांची मतं भाजपला मिळत नाहीत। सभा होतील, संमेलन होतील, पोस्टर होतील, हॉटेल बुक होतील आणि काही जण तर ही निवडणूक म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट समजतात। आणि अशा एका परिस्थितीमध्ये अमित देशमुख, दिलीपराव देशमुख, जर दिलीपराव देशमुख अंग झाडून कामाला लागले तर भाजपला देमाय ठरणी ठाय होणार आहे। कारण माझी माणसं, तुझी माणसं, तुझी माणसं, माझे कार्यकर्ते, अरे पक्षाच्या कार्यकर्त्याला तिकीट द्या, इकडं गोट्या तिकडं मोठ्या तिकडं सोट्या, काय चाललंय? किती बेईमानी करायची आणि अपेक्षा करायची? विकास झाला पाहिजे, देश विनाशाच्या दिशेनं जाता कामा नये। लातूर शहर आणि नांदेड शहर हे विकासाची भूमुख जर बनावे असं वाटत असतील तर मतदानाचा हक्क बजावणं गरजेचं आहे। हा मतदानाचा हक्क बजावत असताना अशोकराव चव्हाण लोकांना भेटतात का? प्रतापराव लोकांचे प्रश्न सोडवतात का? ओमप्रकाश पोकरनांनी कशा पद्धतीनं काम केलं? खदगावकर कशा प्रकारचे आहेत? हेमंत पाटील काय म्हणतात?
आणि कुठंतरी मत खाणारी उमेदवार जर दिले जाणार असतील, हा ब मुळे प्रवेश केला म्हणून करा तिथं घ्यायचं आणि मीच करता करवित आहे, ज्यांना बोलायला नको वाटतंय पण ज्यांचा स्वभाव, ज्यांचं वागणं, ज्यांचं बोलणं अक्षरशः जर आपल्याकडं हुकुमशाही असती ना, या लोकाला त्या परमेश्वराने धडा शिकवला असता. आपण अनेक राज्यात पाहतो त्या ठिकाणच्या पंतप्रधानावर कशा प्रकारची वेळ येते, त्या ठिकाणच्या नेत्यावर कशा प्रकारची वेळ येते. आज केलेल्या सडका या उद्या उद्ध्वस्त होणार असतील आणि उडदा माझी काळे गोरे काय निवडावे निवडणाऱ्यांनी. हा विलासराव देशमुख मार्ग किती वर्ष झालं होत नाही, जनाची नाही मनाची. अमित देशमुखाला काही वाटलं पाहिजे. डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर ह्या आमदार होऊ शकल्या असत्या, कुणामुळे पराभव झाला याचं सुद्धा चिंतन करणं गरजेचं आहे. आणि ते उद्या असली चेहरा सामने आए नकली सूरत छुपी रहे अशा प्रकारचं जर वागणार असतील, ते समोर येणार असतील, तर त्या प्रवृत्तीला मताच्या शिक्क्यानं ठेचणं गरजेचं आहे. आणि वेळ प्रसंगी चुकीचा निकाल लागू द्या हो. कोण 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 माईचा लाल माईबापाच्या इमानदारीनं. आणि शेवटी काय कुणी काय नेत्यावाला घर झाला म्हणते काय थोडा तरी. आणि म्हणून मतदार राजा लक्षात ठेवा, फक्त 15 जानेवारी नसता निघाले पिकनिकला, निघाले गावाला, निघाले पर्यटनाला, पापी ठराल. तुम्ही तुमच्या भविष्याचे शिल्पकार आहात. तुम्हाला राष्ट्रवादी अजितदादा पवारांची माणसं आवडतात, अजितदादा पवाराकडे बघून मत द्या. तुम्हाला कमळाची माणसं आवडतात आणि खालच्या कमळाच्या ठिकाणी काम करणारे जर चुकीचे असतील तर त्यांना धडा शिकवा. कारण इस घर को आग लगी इस घर के चिराग से, यासाठी का स्वातंत्र्य? अरे किती बनवा बनवी, किती फेकाफेकी. टेंडर माझ्या सांगण्यावर फायनल झालं पाहिजे. कसं घेतो कसं काम करतो अशा प्रकारची दमदाटी होणार असेल. भूमिगत गटारीचं काम कसं होतंय, काय लातूर शहराचं वृक्षारोपण कोण करते? बिचारे निष्पाप माणसं. आणि त्याचे बिल कोण उचलतात? नगरपालिकेचे. म्हणून जागरूक राहा, विचार करा. आपल्या प्रभागात योग्य उमेदवार दिला गेला पाहिजे, योग्य माणसाला मतदान केलं गेलं पाहिजे. मला खात्री आहे सिद्धेश्वराची, सुरत शहावलीची ही पावनभूमी, या ठिकाणी आज आपल्या जिल्ह्यामध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये कोण कोण आमदार आहेत? इकडं रमेश कराड, बाबासाहेब पाटील, संजय बनसोडे, संभाजीराव पाटील निलंगेकर, इकडं औस्यामध्ये अभिमन्यू पवार, इथं लातूरमध्ये अमित देशमुख. मित्र हो, लक्षात ठेवा, ज्याला त्याला ज्याची त्याची जागा दाखवा. एखाद्या वेळेस पक्ष चुकीचा असेल पण व्यक्ती चांगला असेल त्याला मतदान करा. आणि ज्याने लोकसभेला गद्दारी केली, ज्याने विधानसभेला गद्दारी केली आणि पुन्हा एकदा ते काय हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास, मैं चौकीदार हूँ क्या मैं चोर हूँ, ये सोचने की जरूरत आई है. त्याला मूर्खात बनवायचं. आणि अशा प्रकारचं चालू असताना लातूर महानगरपालिका असेल, नांदेड महानगरपालिका असेल, न जात पात धर्म पंथ गरीब श्रीमंत असं न बघता लुटारू पासून गाव वाचवा, लुटारू पासून गल्ली वाचवा. आणि पुन्हा पुन्हा जो नेता येतो गोड गोड पोपट बोलल्यासारखा निवडणुकीत बोलणारा असेल तर त्याला जागा दाखवून द्या. तुम्ही कधी फोन उचलता का हो? कशाला मूर्ख बनवताय? आणि अशा एका परिस्थितीत लक्षात ठेवा, 15 जानेवारी 2026 निर्णय घ्या. तुम्हाला वाटेल तो घ्या. कमळाला द्या, हाताला द्या, धनुष्यबाणाला द्या. आणि परवडला हो, कधी कधी म्हणावं असं वाटतं अमित देशमुख परवडला. तिथे 100 कारभारी नाहीत, पण इकडं एक नाही धड भराभर शिंद्या म्हणले असं का हम होंगे कामयाब. त्यानं त्याला काळी करायची, त्यानं त्याला काळी करायची. आमच्याला तमक्यानं प्रवेश दिला म्हणून त्याला पाडलं पाहिजे. हे पाप करणाऱ्याला मतरूपी शाप द्या. आणि मित्र हो, लक्षात ठेवा, 15 जानेवारी
15 जानेवारी. धन्यवाद. सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. नमस्कार. अखंड 40 वर्षांचा प्रवास, जनतेचा विश्वास, लोकशाहीचा श्वास. अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचारांना फास, आधुनिकतेची धरून कास. दैनिक मराठवाडा नेता, जे लातूरात तेच नांदेड, बीड, हिंगोली, धाराशिवसह महाराष्ट्रात आणि देशात सर्वांचा चाहता मराठवाडा नेता. यूट्यूब, फेसबुक सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.